अपेक्षित जे असतं ते घडताना दिसत नाही असं मी म्हणणं चुकीचं ठरेल. अच्छा. कारण कच्चा लिंबूसारख्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. हिरकणी त्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा आहे. चंद्रमुखी त्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही चांगलं दिलं तर लोक येतात. बजेट हा भाग तेवढाच महत्त्वाचा आहे. 100% महत्त्वाचा आहे. पण तुम्ही जर प्लॅनिंग केलंत की या बजेटमध्ये चित्रपट बनवायचा आहे आणि या बजेटमध्ये त्याची जाहिरात करायची आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी चित्रपट सुरू व्हायच्या आधीच जर सॉर्टेड असतील तर मला असं वाटतं की गणित सोपं होऊ शकतं. लोक गणतात कुठे, जसं सोनाली म्हणली तसं की बनतानाच तो ओव्हर बजेट होत जातो, मग जाहिरातीला पैसे कमी उरतात. तर तसं नाही. आजचं युगच जाहिरातीचं आहे. बरोबर. तुम्ही जर ₹100 चित्रपट बनवलात तर तुम्हाला ॲटलिस्ट ₹60 जाहिरात केली पाहिजे. केलीच पाहिजे. खरं तर 70-75 पण तरी 60 ऍक्च्युली ते इक्वलच ठेवलं जातं बजेट. बरोबर. तरी 60-70 तुमचा सिनेमा पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत. मग त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर विचार व्हायला हवा. आणि मला असं वाटतं की जसं आम्ही ते डिपार्टमेंट्स वाटून घेतलेत आणि ती फार महत्त्वाची आहेत. म्हणजे आता आज ABP माझामध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे. याच्यात मी नाही लक्ष घालत. याच्यात स्वप्नील आणि मंजू लक्ष घालतात की कुठे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तिथे कोण कोण असणार आहे, सोनाली कुठे कुठे येणार आहे आपल्याबरोबर, सोनाली कधी अवेलेबल नाही आहे त्या दिवशी काय करू शकतो, सोनाली कधी अवेलेबल आहे त्या दिवशी काय करू शकतो, सगळे कधी अवेलेबल आहेत त्या दिवशी काय करू शकतो. हे दोघांचं प्लॅनिंग आहे. तसं माझं प्लॅनिंग आहे की इतक्या वेळाचा चित्रपट असला पाहिजे. त्याचा जीव मला माहिती आहे कथा माझी असल्यामुळे. त्यामुळे उगाच 2.5 तास, 2.25 तास, 3 तास पिक्चर करणं गरजेचं नाही. आत्ता हा पिक्चर पर्टिक्युलर या चित्रपटाबद्दल बोलतो. त्यामुळे 90 मिनिटाचा छोटासा सिनेमा आहे जो असा पटकन बघून हसत हसत तुम्ही घरी जाऊ शकता.